नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने वनी येथील वसंत जिनिंग सभागृहात दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सहकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट देविदासजी काळे, अध्यक्ष श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्था वनी, प्रमुख अतिथी म्हणून मेश्राम साहेब, उपनिबंधक आर्नी, राजूदासजी जाधव कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, शांतीलाल सिंगी महासचिव, दादारावजी तुपकर कोषाध्यक्ष, सुदर्शनजी भालेराव उपकार्याध्यक्ष, धनंजयजी तांबेकर संचालक, कवडूजी नगराळे तज्ञ संचालक, यवतमाळ जिल्हा सहकार बोर्ड प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। उपस्थित मान्यवरांचा भव्य हार घालून सत्कार करण्यात आला। प्रशिक्षण शिबिरात धनंजयजी तांबेकर यांनी संस्थेच्या विकासात संचालक मंडळाची भूमिका या विषयावर सविस्तर विश्लेषण करून मार्गदर्शन केले। प्राध्यापक कवडूजी नगराळे यांनी पतसंस्थेचे निधी व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन केले। उद्घाटक काकासाहेब कोयटे यांनी पतसंस्थांचे व्यवस्थापन, सध्याची परिस्थिती आणि शासनाची धोरणे यावर सखोल मार्गदर्शन केले। अध्यक्ष ॲडव्होकेट देविदास काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सहकार क्षेत्रातील जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी केले। सूत्रसंचालन संजय दोरखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक परीक्षित एकरे यांनी केले। या प्रशिक्षण शिबिराला वनी व परिसरातील विविध पतसंस्था, मल्टी स्टेट सोसायट्यांचे कर्मचारी, अधिकारी व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। वर्ष वय पूर्ण झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांवर तुम्हाला फोकस करायचा आहे। अशी युवा पिढी तुमची सभासद कशी होतील, त्यांना तुम्हाला कसं आकृष्ट करता येईल, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं, त्यांच्या आर्थिक गरजांची उत्तरं आपल्याकडे असायला पाहिजे। हे कसं शक्य करायचं, त्यांना कसं अट्रॅक्ट करायचं, त्यांना जर तुम्ही जाऊन तिथे सांगितलं की आमची ही सहकारी संस्था आहे आणि आमच्या या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ठेवी स्वीकारतो, कर्ज वितरण करतो, तुम्ही या आमचे सभासद व्हा, तर हे कोणालाही पटण्यासारखं नाही, तर त्यांचं लक्ष तुम्ही आकर्षित करू शकणार नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की आज ते लोक कशा प्रकारे अट्रॅक्ट होऊ शकतात, आता या वयामध्ये त्यांच्या पुढील महत्वाच्या जे नीड्स आहेत, गरजा आहेत, त्या कुठल्या आहेत, तर अशा वेळी मला असं वाटतं की आपल्या सहकारी संस्थांनी युवकांकरता करिअर काउन्सिलिंग हा विषय निवडायला पाहिजे। आणि जी फर्स्ट इयर, सेकंड इयरची, फायनल इयरची मुलं असतात, त्या सर्व मुलांकरता तुम्ही काय करायला पाहिजे की तुम्हाला भविष्यामध्ये उद्योगामध्ये किंवा नोकरी करता कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत याकरता जी तज्ञ मंडळी असतील पुणे मुंबईची, अशा लोकांना आपण इथे आणायला पाहिजे। एखादा रविवार निवडून कॉलेजच्या कॅम्पसमध्येच आपण अशा प्रकारचे किंवा मध्यवर्ती ठिकाणी एखाद्या सभागृहामध्ये आपण विद्यार्थ्यांकरता, कॉलेजियन जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकरता आपण आयोजन करायला पाहिजे करिअर काउन्सिलिंगचं। त्यामध्ये आपण सहकार्याचं महत्त्व सांगायला पाहिजे आणि प्रत्येक इथे बसलेल्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत, आधी सगळ्यात पहिले आपला इनर व्हॉइस काय म्हणतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ते संचालकांनी तुम्हाला ओढून ताणून संचालक मंडळावरती आवड केलेलं नाहीये, कुठेतरी सुप्त इच्छा तुमची संचालक होण्याची होती। जे लोक अधिकारी कर्मचारी असतील तर तुम्हालाही नाईलाज म्हणून तुम्ही ते नोकरीत आलेला नाहीये, तुम्ही उपजीविकेकडचं निवडलेलं हे क्षेत्र आहे। त्यामुळे आपण दोघंही संचालक आणि अधिकारी हे ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राचं महात्म्य आणि महत्त्व तुम्हाला आधी अवगत असणं गरजेचं आहे। तुम्हाला त्याचं एकूणच जागतिक स्तरावरती असणारं भविष्य सहकार क्षेत्रात हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून सहकारी संस्थांमध्ये काम करतो आहे। मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोडून द्या, महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियमानुसार जी संस्था निर्माण झालेली आहे त्यामध्ये रंगनाथ स्वामी यवतमाळ जिल्ह्यात नंबर 1 ची संस्था। याचं कारण असं आहे की
की ही संस्था अर्थक्षम आहे. आर्थिक दृष्ट्या त्यांचे निकष जेव्हा मी बघितलेले आहेत, त्या निकषाला अनुसरून जेव्हा मी बघितलेलं आहे, निकष कोण ठरवतं? तर राज्य शासनाचे वर एक असणारी जी कमिटी असते, त्या कमिटीमध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारी संस्था म्हणून मानल्या जातात. त्यात निकष जे दिलेले आहेत त्या निकषाला तंतोतंत पालन करणारी संस्था म्हणजेच रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था आहे. या रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचं जसं मला विषय निधीचं व्यवस्थापन आणि आता तांबेकर साहेब बोललेले आहेत की सगळ्यात आधी सर्व सहकारी पतसंस्थेला निधी निर्माण करावा लागतो. निधीचं व्यवस्थापन पाहत असताना सर्वात महत्वाची बाब आहे त्या संस्थेचा स्वनिधी. जे बोलले आता तांबेकर साहेब, त्या संस्थेच्या स्वनिधीमध्ये कोणकोणत्या बाबी येतात? सभासदांचं भागभांडवल, तुम्ही रिझर्व केलेला राखीव निधी, तुम्ही निर्माण केलेला इमारत निधी, लाभांश समकरण निधी मुक्त निधीमध्ये येतो, चालू वर्षाचा लाभांश. एवढ्या बाबी आपण एकत्रित केल्यानंतर त्यातून संस्थेला जर तोटा होत असेल, थकीत संचित तोटा असेल, तो मायनस केला तर ती संस्थेची स्वनिधी. मग ज्या संस्थेचा स्वनिधी आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत भक्कम असेल, ती संस्था अतिशय आर्थिक दृष्टिकोनातून मजबूत संस्था म्हणून मानली जाते. रंगनाथ स्वामीच्या बाबतीमध्ये या एकूण स्वनिधी जर पाहिला आपण तर 71,50,00,000चा स्वनिधी आहे. आज त्यात रंगनाथ स्वामीमध्ये 71,50,00,000चा स्वनिधी आहे. मग ज्या संस्थेचा स्वनिधी हा आकडेवारी आपल्याला 31 मार्च 2025 त्यात पुन्हा वाढ झालेला असेल, परंतु आता रंगनाथ स्वामीचा स्वनिधी 71,50,00,000 आहे. स्वनिधीमध्ये दरवर्षी वाढ होणं अत्यंत आवश्यक आहे. किती वाढ व्हायला पाहिजे किंवा स्वनिधी किती असावा? तर जे वर्किंग कॅपिटल आहे त्या वर्किंग कॅपिटलच्या 5% पेक्षा जास्त हा प्रत्येक संस्थेचा स्वनिधी असायला पाहिजे. आणि दरवर्षी त्या स्वनिधीमध्ये वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपला स्वनिधी किती आहे? तर रंगनाथ स्वामीचा स्वनिधी जर 71 कोटी किंवा 71.5 कोटीचा आहे तर त्यांची वाढ दरवर्षी होणं आवश्यक आहे. आणि ही वाढ आपल्याला 7.5% दरवर्षी वाढ होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि रंगनाथ स्वामीने मागच्या वर्षी ती 7.5% पेक्षा जास्त 9.5% त्याची वाढ केलेली आहे. म्हणून रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक दृष्टिकोनातून भक्कम म्हणून मानल्या जातात. फेडरेशनचं सक्षमीकरण. आज मित्रांनो परिस्थिती अशी आहे की सहकार खातं आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रयत्न मी याकरता म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांना यश येतं का? दुर्दैवानं हे यश येत नाही. त्यांच्याकडे भले मनुष्यबळ नसल्यामुळे म्हणा किंवा मनुष्यबळाची मानसिकता नसल्यामुळे म्हणा, याच्यामध्ये फेडरेशनला काही अधिकार द्यावे, की जिल्हा फेडरेशन असेल, राज्य फेडरेशन असेल, आमच्याकडे नियंत्रणाचे अधिकार देऊ नका. नियंत्रण तुम्ही आमच्याकडे देणार नाही. नियंत्रण जर तुमचं बंद झालं, त्यांची दुकानदारीच बंद होईल मित्रांनो. त्याच्यामुळे त्याचं निरीक्षण तरी फेडरेशनकडे द्यावं, अशा प्रकारची सुद्धा मागणी आपण करणार आहोत. सहकार खात्याच्या ऑडिटरनी लेखापरीक्षण करून सुद्धा अनेक संस्था अडचणीत आल्याचे अनेक उदाहरणं आहेत. माझ्याच जिल्ह्यामध्ये एक उदाहरण तर असं आहे, धनंजयजी, श्रीगोंदा तालुक्यामध्ये काष्टी नावाचं गाव आहे. तिथली 1 महिन्यापासून एक पतसंस्था अशी अडचणीत आलेली, त्या संस्थेला सहकार खात्यानं सन 2020, सन 2021 आणि सन 2022 3 वर्षामध्ये आदर्श पतसंस्था सहकार स्तंभ नावाचं सहकार काय त्याचं नाव आहे काय महाराष्ट्र सहकार महर्षी पुरस्कार सलग 3 वर्ष दिला. दुसऱ्या वर्षी ती पतसंस्था अडचणी देते. सहकार खात्यात तपासतं काय हेच आपल्याला समजत नाही. अनेक बँकांना अवर्ग दिला जातो. त्या बँकेमध्ये आम्ही आमच्या ठेवी ठेवतो. मलकापूर अर्बन बँक तुमची सुविधा म्हणतो. ठेवी ठेवलेली बँक सुद्धा अडचणीत येत असेल, त्याला अर्थ काय? त्या सहकार खात्याचं थोडंसं नियंत्रण कमी करून किमान
निरीक्षणाचे तरी अधिकार फेडरेशनकडे द्यावे अशा प्रकारची सुद्धा मागणी आपल्याला या कायद्यामध्ये करायची आहे. आणखी एक बदल आपल्याला त्याच्यामध्ये मागायचा आहे. सगळ्या बँका सिबिलचा रिपोर्ट पाहिल्याशिवाय कर्ज देत नाही. या सिबिलमध्ये आपला इथला अंतर्भाव व्हावा किंवा आपली क्रास नावाची सिबिल सारखी प्रणाली आपण तयार केलेली आहे, ती प्रणाली सगळ्या पतसंस्थांना लागू करावी. दुर्दैवानं सगळ्या पतसंस्थांनी ती क्रास प्रणाली अद्याप लागू करून घेतलेली नाही. एखाद्या गावामध्ये 2-3 पतसंस्थांनी घेतली आणि बाकीच्या पतसंस्थांनी जर तिथे लागू करून घेतली त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे सगळ्या पतसंस्थांना क्रास प्रणाली एक लागू करावी किंवा सिव्हिलमध्ये आमचा अंतर्भाव व्हावा अशा प्रकारची सुद्धा मागणी आपल्याला त्याच्यामध्ये करायची आहे. त्याचप्रमाणे शासकीय कर्जरोख्यात गुंतवणूक करायला आपल्याला परवानगी आहे, तर ती इस्लाममध्ये धरायला परवानगी नाही, वैधानिक तरलतेमध्ये धरायला परवानगी नाही, ती वैधानिक तरलतेमध्ये घ्यावी अशी सुद्धा मागणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर स्वनिधीचा जो काही मुद्दा आहे, आंबेडकरजी तुम्ही सकाळी त्याचा उल्लेख केला पुन्हा हे स्वनिधीच्या 10 पट ठेवी भरायला परवानगी आपल्याला तो 25 पट करावा अशी सुद्धा मागणी आपल्याला करायची आहे. स्वनिधीचा मुद्दा बँकांना सुद्धा लागू आहे. 2006 पासून हा स्वनिधीचा मुद्दा किंवा CRAR हे निकष बँकांना लागू झाले, परंतु ते सुरुवातीला फक्त 6% होते आणि राज्यातल्या सगळ्या सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि बँकांना सुद्धा त्याचं प्रशिक्षण सहकार खात्याने दिलं, RBIने दिलं. नंतर मग ती मर्यादा हळूहळू वाढवत गेलेली आहे. अशा प्रकारची ही मर्यादा सुद्धा हळूहळू वाढवत न्यावी आणि सगळ्या पतसंस्थांना जो CRAR आहे तो 6% सुरुवातीला आणावा अशी सुद्धा मागणी आपण करणार आहोत. आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. ऑडिट रिपोर्ट एखाद्या थकबाकीदाराने किंवा एखाद्या सभासदांनी आपला ऑडिट रिपोर्ट मागितला तो आपल्याला द्यावा लागतो. खरं तर माहिती आणि कायद्याच्या अधिकाराप्रमाणे ऑडिट रिपोर्ट किंवा कोणतेही कागदपत्र देण्याचा आपल्याला कुठलाही प्रतिबंध किंवा आपल्याला प्रोसिजरल नियमात किंवा कायद्यामध्ये तरतूद अशी करता येईल का की त्याचं फॉरेन्सिक ऑडिट जर असेल तर दुसरा कुठला पुरावा न मागता ताबडतोब एफआयआर करावा अशी तरतूद करता येईल का याचा विचार करा. किंवा इंटरनल ऑडिट केला, इंटरनल ऑडिटला जे मेन ऑडिट आहे असं समजून करावं काय, किंवा मग त्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट ऑडिट करून करावं काय. गव्हर्नमेंटचा किस्सा असा आहे की आमचा जो स्टाफ नाही, वेळ नाही, आम्हाला खूप सारे दिवस लागतात, तर गव्हर्नमेंट ऑडिटही मिळण्यासाठी वेळ लागतो. तर कायद्यामध्ये अशा तरतुदी करता येतील का याचा विचार काकासाहेब आपण करावा, कारण हे संस्थेच्या दृष्टीतून आवश्यक अशा गोष्टी आहेत. यासारखं तुम्ही सांगितलं की सगळ्यात जास्त तक्रारी जर कोणाच्या राहत असेल तर पैसे उचललेल्या थकबाकीदारांच्या तक्रारी जास्त असतात. तर अशा थकबाकीच्या तक्रारदाराच्या तक्रारी स्वीकारू नये, पहिले पैसे भरायला लावावे, नंतरच तक्रार जे काही असेल प्रामाणिक तक्रार असेल तर तक्रारीची चौकशी करायला कुठल्या संस्थेची अडचण असणार नाही असं मला वाटतं. परंतु त्याही संदर्भात आपल्याला काही करता येईल का. आपण मागे बायलॉज तयार केले, त्या बायलॉज मध्ये कशी तरतूद करण्यात आलेली आहे की तक्रार निवारण कमिटी असावी आणि संस्थेच्या विरोधात तक्रार जर कुठली येत असेल तर ती पहिल्यांदा तक्रार निवारण कमिटीकडे यावी, ती सहकार खात्याकडे जाऊ नये. आणि त्यासाठी जी कमिटी नेमण्यात आली आहे ती कमिटी सुद्धा संचालकाची नसून जे कोणी सभासद आहे आणि ज्यांना सहकार क्षेत्रातला अनुभव आहे अशाच एक ती कमिटी नेमण्यात यावी. तर ही एक चांगली स्तुत्य गोष्ट अलीकडच्या बायलॉजमध्ये केलेली आहे. दुसरं असं माझ्या ऐकूयात नाही की सायबर हल्ला पतसंस्थेवर झाला आहे असा सर्वांना माहिती असेल कदाचित कुठे सायबर हल्ला करून पैशाची अफरातफर पतसंस्थेवर झाली नाही. परंतु भविष्यामध्ये पतसंस्थेवर जर अशा प्रकारचा कुठला सायबर हल्ला झाला आणि संस्थेच्या ठेवीच वळत्या केल्या दुसरीकडे, तर अशा प्रसंगी कायदेशीर दृष्ट्या त्या पतसंस्थेला काय करते. तिथेही मग एक फॉरेन्सिक ऑडिट, दुसरा ऑडिट, तिसरा ऑडिट, रिपोर्ट देण्यासाठी म्हणून आणि गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी बराचसा कालावधी जाईल. तर याही संदर्भामध्ये येत्या काळामध्ये
या दृष्टीतून वापर करता येईल का, कायद्यामध्ये काही दुरुस्ती करता येतील का, याचाही विचार माननीय काकासाहेब कोर्टे करतील. दुसरं असं की याचं माध्यम आहे, सांगितलं याचं माध्यम आहे. जर पतसंस्थेच्या बाबतीत कुठली तक्रार जर एखादी आली तिच्या आर्थिक व्यवहाराबद्दल किंवा इतर कुठल्या गोष्टी, तर या तंत्रज्ञान इतकं समोर गेलेलं आहे, ती तक्रारच त्याला यायला दिली की खरी की खोटी सांग, तर ती खरंच ते याय सांगू शकेल. खरं त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. म्हणजे सहकार विभागाचा सुद्धा या माध्यमातून त्रास वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ती आणि कॉम्प्युटरायझेशनचं सगळं युग आहे. सगळं तुमचं आता तुम्हाला कंपल्सरी केलेलं आहे, तुमच्या सगळ्या प्रकारची माहिती अपलोड करा आणि द्या. तर तशी कोणी तक्रार केली तर सहकार विभागामध्ये जर तशा प्रकारचे काही नियम करता येतील किंवा सर्क्युलर काढता येईल की तुम्ही याच्या माध्यमातून करा, वेळही वाचेल आणि खरं ते खरं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. असे एक ना अनेक गोष्टी आपल्याला येत्या काळामध्ये सहकार चळवळीमध्ये करता येईल. बाकीच्या तर गोष्टी सांगितल्याच आहे. काळ असा आहे की फेसलेस सगळं होणार, चेहरा न पाहता सगळं होणार, पेपरलेस होणार, कॅशलेस होणार. म्हणजे 3-4 प्रकारचं आपल्याला कॅशलेस, फेसलेस, पेपरलेस, फक्त जे काही काम चालेल ते तंत्रज्ञानाच्या आधारावर चालेल. तर याही गोष्टी पदरी पडायला आणि करायला येत्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांना शिकावं लागेल. शिकण्याशिवाय काही पर्याय नाही आणि यातून आपण बरंच काही शिकू असं मला वाटतं. आज या प्रसंगी रंगनाथ पतसंस्थेच्या विनंतीला मान देऊन पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी काकासाहेब कोर्टे, धनंजयजी, सिंगी साहेब, तुषकर साहेब, हे सगळे, भालेरावजी, हे सगळे विनंतीला मान देऊन आज आपल्या या ठिकाणी आले आहेत. त्याबद्दल त्यांचं मी परत एकदा हार्दिक स्वागत करतो.